नमस्कार. आईला 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 नमस्कारचा हात पुढे आणला, साडी फाटायला आली. ओ माय गॉड, धागे अडकतात यार या बांगड्यामध्ये. ओ बापरे, पण झाली नीट? धागा निघाला यार. शिट शिट. काय नाही, पण ठीक आहे, काय नाही, एवढं काय नाही. बांधून घेते ना, म्हणजे तो धागा ही नाही होणार. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. डायरेक्ट गाडीत भेटतो आपण. हो, कारण की आम्ही विसरलो स्टार्ट करायला. तर आज आफ्टर गोवा फायनली आम्ही चाललो आहोत देव्या बघायला ठाण्यातल्या. आणि आज मी जरा असं लुक केलेला आहे, ठीकठाकच झालंय. मला हे आय डोंट नो, आय एम नॉट शुअर ही नथ सूट करेल की नाही, पण मी विचार केला घालते. हे सगळं ना सिल्वर ज्वेलरीज आहेत. अरे ते तर ठीक आहे, पण काय मी बोलत होतो मी विसरून गेलो. आई शपथ. हा, पाऊस असा आहे ना की सकाळपासून आम्ही वाट बघतोय की आता जातो आता, कारण काम करत होतो. तर मग आता नेमका आता निघालो आणि पाऊस आलाय. तर आम्ही विचार केला, मी 2 दिवस ऍक्च्युअली झाले येऊन, आणि आम्ही विचार करतो की आता जाऊया का, आज जाऊया का, उद्या पाऊस जाईल, पण पाऊस जातच नाहीये. सो विचार केला आज अष्टमी आहे तर आज जाऊया आणि बघूया आता कसं होतंय दर्शन, कारण की गर्दी पण असेल आणि आज सोमवार आहे. सोमवार म्हणून गर्दी कमी असेल. काल रविवार होता, अख्खा पाऊस होता. सो विचार केला जाऊ दे, पावसाचं आज सगळं तोडफोड करूंगी, आज साडी फाड़ दूंगी, आज मोबाईल गिरा दूंगी. पावसाची वाट नको बघायला, तर आपण निघूया. तर आज आम्ही बघूया ठाण्याचे किती देव्या कम्प्लीट करता येतात. आणि मेन म्हणजे आम्हाला कॉमेंट्स मध्ये येत होते की तुम्ही ठाण्याला राहता तर तुम्ही तुळजाभवानीला जा ठाण्यातलं. तर आज विचार केला की आज तिथे पण सर्वात पहिले जाऊ आणि मग बाकीकडे जाऊ. कुठेही गेले तरी पहिली गोष्ट, ओ माय गॉड, हे PIP चालू आहे. अचानक भयानक काय आलं मला. कुठेही गेलं तरी पहिली गोष्ट, तुला भूक कशी लागते शिवानी? कारण की मी कमी जेवते. तू कमी नाही जेवत, तू ऍडिक्वेट जेवतेस. हा, मग मला भूक पण तर लागते ना. तू एका टाइमला जेवून घेतोस आणि मग त्याच्यानंतर तू 2 दिवस नाही खाल्लंस तरी तुझ्या बॉडीला काही फरक नाही पडणार. एका टाइमला जेवून घेतो आपण, एकत्र जेवलो आज शिवानी. मग एका किती जेवलंस? एवढा भात, एवढ्या इडल्या 2 इडल्या होत्या. एवढ्या इडल्या काय बोलते? तर ते जाऊ द्या मित्रांनो, आम्ही इकडे आलोय आता. आम्ही थांबलोय माझ्या मित्रासाठी जो येणार आहे, आणि मग परत अडकली मला असं वाटतं म्हणून मी बांगड्या घालत नाही. आम्ही अशा यू आर राईट येस. तर आम्ही आलोय इकडे आता. तर PIP चालू आहे, मागे झाडं दिसतात. मित्रासाठी थांबलोय, तो आला की आम्ही दर्शन. पोलीस लाईन मध्ये आलोय, तर त्याची ओळख आहे. तर तो आम्हाला टेंबिनाक्याच्या देवीला. मी आधी इथेच राहायचो पोलीस लाईन मध्ये, पण ह्यानी कधी मला दर्शन नाही दिलं. तू कधी सांग मला. लास्ट इयर, त्याच्या आधी तू जेव्हा पोलीस लाईन मध्ये राहत होतास तेव्हा तू 3 वर्ष इथे राहत होतास, जेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये होतो. या 3 वर्षामध्ये मी लाईन लावून जात होती आतमध्ये पाया पडायला. मी पण तसंच जात होतो. हा, तू पाया पडायला जात होतास का सांग मला. नाही, मी एवढा नाही करायचो, पण मग तेच ना, तू मला बोलली असती तर मी तुला बोललो. अरे मी किती वेळा डोळे चोळतो. मी डोळे चोळले, मी असं पकडून ठेवलेलं डोळे चोळ. अरे मी किती वेळा तिकडे यायची, तुला बोलायची की आज आम्ही दर्शनाला सकाळी 6 वाजता उठून मी जायची दर्शनाला. त्याच सगळ्या मेहनतीमुळे आज तुला हे फळ मिळालंय. तेच सकाळी 6 वाजता उठून गेलीस म्हणून हे फळ मिळालंय तुला आज, समजलं? मग आता कशाला बोलतोयस त्यांना? हा, काय मी तर जायला तयार आहे लाईन लावून. चल मग, चला गाईज, आता आम्ही चाललो लाईन लावून चाललो. हा चल. हा, कधीच प्रॉब्लेम नसतो मला. हो, हे काय गाडीच्या इंजिन सारखं. भूक लागली इकडे, थोड्या वेळाने हिचा हसरा चेहरा असा होणार. तू त्याचीच आठवण देते मला. देवसेना नाही, ती कोण होती? मेरा शासन कोण? तिचं नाव काय? हा, देवसेना नाही, देवसेना बायको आहे. राजमाता. काय कलर दिसतोय माझा, ऑरेंज. हो, चांगला दिसतोय. चला गाईज, आम्ही त्याची वाट बघत इथे आता स्टोन पेपर सिजर घेतो. बाय नाही बोलायचं, चालू आहे. येस मित्रांनो, मी हे बाय बोलतो. जर एखाद्या एडिट मध्ये तुम्हाला दिसला असेल बाय, तर मग हा सीन एंड, त्यासाठी असतो तो बाय. हा बघा, ह्याच्यामुळे एवढा वेळ जे थांबलोय ना, ते ह्या पोरामुळे थांबलोय. पण जायला भेटते ते पण ह्याच्याचमुळे भेटते. जितू मागे बघून हाय बोल. असं काय करतो, इग्नोर का करतो तू आमच्या सबस्क्रायबर लोकांना? ही बघ अशी सुंदर दिसते बाई. पटकन आज जातो, जाऊन दर्शन घेऊन लगेच बाहेर.
छान दर्शन खूप अमेझिंग छान झालं. दर्शन झालं अमेझिंग आणि मला ओटी पण मिळाली आणि साडी दिली. आणि ते गुरुजी पण जेव्हा पप्पांच्या ओळखीचे माझे एक गुरुजी होते ते आम्हाला ओळखत होते थ्रू आर रील्स आणि एक गुरुजी होते ते बोलले की अरे मी तुझ्या पप्पांना खूप छान ओळखतो, जवळची ओळख आहे. मग छान झालं दर्शन, मस्त आलं. आणि काय डेकोरेशन केलंय भाई आणि कसली गर्दी, जाम मजा आली मला बघायला. येस येस. ठीक आहे, आता जातो दुसऱ्या पंडाल दुसरं मंदिर आहे तुळजाभवानी. आधी आम्ही टेंबिनाक्याला आलो, खूप छान आणि गर्दी यावेळेला कमी आहे कारण की एक तर पाऊस आणि आज सोमवार आहे. तर कोणाला यायचं असेल तर तुम्ही असं दुपारच्या टाइमला येऊ शकता, असं 4-5 वाजता. पण खूप सुंदर आहे. एकदा जोपर्यंत व्हिडिओ जाईल तोपर्यंत नवरात्री संपलेली असेल. वी आर लेट. सॉरी 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 शक्तिमान. इथे आलोय आणि इथे पाणीपुरी खाणार नाही असं होणार नाही. सो आता मी ते खायला आलेलो आहोत. येस, सक्सेसफुली पार्क. खूप कठीण आणि कठीण भाई इथे गाडी लावणं खूप मोठी गोष्ट. पण फायनली मिळाली. तर पण बघू आता गाडी आली त्याच्या आधी खाऊन घेऊया. चल लवकर. इकडे जेव्हा आपण खायला येतो ना इकडे गर्दीच असते. इकडे लाईन लागलेली आहे. त्याच्यानंतर आपला नंबर येईल तेव्हा आपल्याला शूट करताना म्हणून मी आताच करून घेतोय. काय वाटतं तुला? तोंडावर दिसतो तुझ्या. थोडी मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आज पूर्ण ठाण्यामध्ये इतकं ट्रॅफिक आहे, गाडी हलत नाहीये जागेवरून आणि आम्ही गल्ली गल्ली मधून टाकतोय. पण इथे पोहोचल्यानंतर बघतो तर काय इतकी गर्दी, म्हणजे 5-6 अशा लाईन्स आहेत. आम्ही विचार केला की उद्या सकाळी वगैरे येऊया, आता नको, कारण की मम्मी पण तिकडे येणार आहे. बंगाली देवी आम्हाला बघायची आहे ती आणि लेट येते, म्हणजे तिथे पण गर्दी असणार. हा तिथे पण गर्दी असणार आहे, पण तिथे ते बघायचंच आहे. इथे हे कसं मंदिर आहे तर आम्ही नंतर पण येऊ शकतो, पण विचार करतो इथे आम्ही सकाळी वगैरे येऊ, बघू, नक्की नाहीये. पण आता मी बंगाली देवीसाठी जातो बिकॉज एवढं नाही थांबू शकणार. खूप म्हणजे 2 तास जातील इथे, इतकी गर्दी आहे. खूप वेळ जाईल. येस, एकदा जाताना बघू, जर मिळाली नाही गर्दी तर जाऊ शकतो, नाहीतर मग देवीला बाहेरूनच नमस्कार करू. सॉरी देवी, म्हणजे देवीच बोलत असेल की अभी तुमको नाही बुलाया है, तुमको कल बुलाया है सुबह. ठीक आहे, चला. काय म्हणता आहात तुम्ही? की आम्ही ते लोक येईपर्यंत गौरांगला उशीर झाला ऑफिस मधून यायला, तोपर्यंत आम्ही विचार केला पेट पूजा करूया. काम तुझ्या. आम्ही सगळीकडे गेलो, इतकं ट्रॅफिक आम्हाला वाटतं की आपण सकाळी चालू पाहिजे. पण उद्या जे आमचे आज मिस होतील ना ते आपण उद्या सकाळी कव्हर करू. पण आता ट्राय करू जास्तीत जास्त, म्हणजे जास्तीत जास्त काय आता बंगाली राहिली. फक्त 2 एस्टेटला पण एक कुठली तरी आहे, 2 आहेत, तिकडे जाऊया. आणि मग पंडाल हॉपिंग, किती गर्दी असते तिकडे, पेट भरलेलं असलं पाहिजे. खा लवकर मग आता. आणि मला बोलते खादाड शाणी. चला, आमचा प्रशांत एक फ्रेंड आहे, त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेलं या वडापावला. येस, खूप अमेझिंग वडापाव आहे. त्यापासून आम्हाला हा वडापाव आवडतो. आता विचार केला इथे आलोच आहोत तर खाऊया. येस. थोडा बसला का ग? मला सगळं दिसतंय हे फक्त. वा, अँगल बघा या मुलीचा 1.4x. हे दोघांना आम्ही बोलावून घेतलं की आपण बघूया, पंडालच नाहीये इकडे. आम्ही कन्फ्युज झालो होतो. अबे 3 वर्ष आम्ही येतोय होतं. अरे एक मिनिट. काय म्हणायचं आता तुला? काय बोलणार आता? देवी शोधा आता. देवी कुठे? एक काम करे, पण हिरानंदानी वाला जाऊया. ती पण बेंगॉलीच आहे ना? हो, माझ्याकडे मी लिस्ट काढून ठेवली आहे. 5 आहेत आपल्याकडे. कुठे? आपल्या इथे आजूबाजूला. तू दाढी मिशी केली आहे? दाढी मिशी लास्ट टाइम बोललो ना, गोवाच्या अगोदर ब्लॉग मध्ये बघितलं. ब्लॉग मध्ये पण मी बघितलं. फुल फ्लॅश बाईक गर्दीत. आता तुला मी फ्लॅश समोर उभं करणार आहे आणि ब्लॉग करणार आहे जबरदस्ती. बघू तुला किती भीती वाटते आणि किती नाही वाटत. मग गौरांगला मला नाही वाटत, कोणालाच नाही वाटत, भीती नाही वाटणार. पण मला तर टॉर्चची तकलीफ होतीये यार. विदाउट टॉर्च असलं पाहिजे. तर बघू, आमच्या देवीने तफलीक होतीये. आमच्या देवीने लोकेशन चेंज केलं म्हणून आम्हाला पण जरा हे करावं लागलं. एक मिनिट, इधर आवा दो. आमच्या देवीने लोकेशन चेंज केलंय. का? का? हो, मग येईल ना. ठीक आहे. हो येस, हे बघा भाई, यांना जागा मोठी पाहिजे होती वाटतं म्हणून यांनी चेंज केलं. काय वाटतं तुला? आमच्या आणि देवी सुंदर एकदम वेगळीच असते. आणि त्यांची पूजा पण, ती आरती होते ना, ती पण मजा येते बघायला, म्हणून आम्ही इथे येतो एव्हरी इयर. चला आता सुंदर असतात, पण अशी एकदम ग्रँड असते, ह्यूज असते. चला बघूया. कैसा लग रहा है आपको? भाई काय मस्त आहे बघ ना. आणि हेच नेहमी हे आता बघायची सवय झाली. जा बिंदास जा. तिकडे हळद कुंकू नाही, तिकडे हळद कुंकू. हळद. ही बघा, ही बघा, ही बघा, ही बघ, ही बघ, ही बघ.
काय जेवायला आलीस इथे पण वडापाव खाल्लास ना असं काय करते मम्मीने दिलेला ना तुला प्रसाद हा मला पण माहिती आहे माझ्यासाठी पण आणते का तुला मगाशी मी खायला गेलो तर ओरडते जेवायला आलायस का जेवायला आलायस का इथे हा 4 लोक बघत होते काय वाटतं की नाही तुला हा शपथ हा केवढा मोठा एरिया यांनी गप्पा केलाय बोलणार तुम्ही केवढा मोठा एरिया आहे यांचा भाई हा बघ सगळीकडे स्टॉल वगैरे लावलेत आणि ही दुसरी ही हा इकडे काहीतरी चांगलं केलं पाहिजे कारण रस्ता अजिबात नाही चिखल आहे चिखल काय बघते ग हा वगैरे बघते भाई भरपूर स्टॉल्स आहे तिथे भरपूर स्टॉल आहे आम्ही तिकडे गेलो तिकडून डायरेक्ट इकडे आलो इकडून बाहेर डायरेक्ट कल्टी मारायची भाई अजिबात स्टॉल बिल फिरायचं नाही हे बायकांचे आणि पोरींचे लाड आहेत बस बाकी हा ना ह्या दोघींचे लाड आहेत बस नुसतं बघत बसले आणि ह्या दोघी बोलल्या इकडून जाऊया मी गपचूप तिकडून मधून आलो असतो तिथे मधला रस्ता आहे मधल्या रस्त्यातून कल्टी आता तू का तुला एक काम आहे तू बोलायचं भरपूर दिवस झाले मी आईस्क्रीम नाही खाल्लं ते आईस्क्रीम बघितलं ना तिकडे हा मी पण तेच बघितलं आईस्क्रीम बघ नाही मी हे नाही बघून बोललो मी आपलं बोलणारच कसं नाही चाले हा इकडे बोलतो आणि तिकडे इथे घाबरतो लाईकवाईज हा मी पण त्याच्यासाठीच मी तुला सांगतो पण तू भाऊ आहे ना तू तिथे सोबत थोडी राहतोय मी दररोज राहतोय तिच्यासोबत की मला ना इच्छा होती खूप दिवसापासून अप्सरा काढलं नाही ना होगा काय बोलात जेन्युइन आहे ते खूप जेन्युइन आहे हे बघा तिकडे तुम्हाला तर नसेल दिसेल भाई नवीन फोन घेतलाय दिसायचा कुठे येते ना CAMPA हा CAMP त्याचा मी फर्स्ट टाइम बघितलेलं ड्रिंक्स होते सॉफ्ट ड्रिंक्स होते तर मला वाटलं फर्स्ट टाइम ते त्याचं नाव चंपा आहे शाबाश शाबाश बहिणीसारखा भाऊ शाबाश कोणालाही फर्स्ट टाइम ते चंपाच वाटलं नाही कॅम्पा बोलणारच नाही मित्रा मला फर्स्ट टाइम ते कॅम्पाच बोलणार चुकलास पण ठीक आहे आज तुझ्यामुळे अप्सरा भेटणार आहे म्हणून हे मी ब्लॉग मध्ये नाही टाकणार पण चंपा आहे नाही आहे चंपा भाई कॅम्प आहे ते मला सांग हो दिसत ना भारी दिसत काय भारी युनिक आयडिया नाही हे ब्लॉग मध्ये आधीपासून आलं असं 2 जण दिसले पण हे जाईल काय करप्ट नाही होणार ना नाही का करप्ट का होईल भाई असं हलतं पण आहे आतापर्यंत टाकलं का नाही ब्लॉग मध्ये आज फर्स्ट टाइम केले मग आता आजच्या ब्लॉग मध्ये टाक बघू मगाशी तू बोलत होतीस काहीतरी त्याच्यावर गौरांगला काहीतरी बोलायचंय काय बोलायचंय आज गौरांग यशची खूप तकलीफ झाली काम झालं त्याच्यावर तुला काय बोलायचंय काहीतरी बोलायचंय मला इच्छा झाली आईस्क्रीम खायची ओके 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 झाले आपण बेल्जियम बाईट्स नाही खाल्लं हा बरं वर्ष झालं त्याला नाही पण ह्यानी नाही खाल्लंय त्याला इच्छा आली बाई बघ ना काय जाऊया आपण कशी बहीण आहे जाऊ दे तेरा साला तेरे सॉरी कोण आहे मी जीजाजी तेरे सरक चल जीजाजी तेरे साथ गोव्याला जाऊन आला आणि नाही नाही तेरा जीजाजी तेरे साथ आपण तू आगे जा ओके तेरे को आज आइसक्रीम खिलाएगा तेरा जीजाजी यस उसके बिना घर पे नहीं जाने का नाही जाणार मी जोपर्यंत माझ्या सालेला आईस्क्रीम देत नाही तोपर्यंत मी घरात जाणार नाही पाऊल नाही ठेवणार मी घरात केलं देतो ना माझ्याकडे नाही घेणार मग त्यांना सांगेन मी ब्लॉग बघा मग नाही घाबरणार मी बोललो की काय बोलला ना माझ्याकडे हा विदाउट आईस्क्रीम घरातच नाही घेणार येस येस आता बघ तो घरात नाही घेणार इथपर्यंत प्रश्न आला भाई तर आता तर तुला घ्यावंच लागणार आहे भाई जायचं भाई हा बॉक्स घ्यायचा ना हा बॉक्स घेऊया हा बॉक्स घेऊया पण हा ना तेच ना आता येतोच कुठे घरी बरोबर बोलली केलेस तू वन एडिट करताना ब्लॉग मध्ये भाई तिकडे तर भाई किती आलेलं आहे झूम झूम हा आपण काहीतरी बोलत होतीस तू काय बोलत होतीस बोल ना हो काहीतरी बरोबर काय बोललेली काहीतरी बोलत होती शाणे ना गैरफायदा घेते विसरण्याच्या ताकदीचा माझ्या ठीक आहे जाऊ दे चला आम्ही चाललो आईस्क्रीम घ्यायला बघा हा तू बोललेला डबा घेऊया बोललास ना नाही ए शाण्या डबा तर घ्यायचा पण त्याच्याऐवजी काहीतरी बोललेलो मी हा डबा तर घ्यायचा आहे आता त्याला डबा पाहिजे तुला काय नाही बोलली नाही अशी कशी नाही बोलली आईज गौरंग आणि मी गद्दारी ना करबे आम्ही आईस्क्रीम खोरबे तर तुझ्यासाठी पण ऑन बे फ्लॅश ऑन हायवे हा चल खाके देख बे कोणता फ्लेवर आहे दिस इज यू डिसाइड सॉरी यू गेस लवकर गेस कर नाकात गेलंय रे गेलंय हे बघा रे नाही केलं ओ सॉरी ती नथ आहे का ओके सॉरी फ्लेवर कुठला आहे सांग 5
4 यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. तर चलो गाईज आता मी माझं आहे. नाही ते एक चमचा आणले तू घेऊन टाक चल खाऊन टाक. काय रस्त्यात लाज वाटते का? रस्त्यात मुद्दा म्हणून 5 मिनिटं आली मी असं उभा आहे, माझा नाडा बांधते, पॅन्ट खाली येते. मजा तुझ्या नवऱ्याची तिकडे पॅन्ट खाली येते, तुला मजा येणार आहे. मजा येणार तुला. हो मजा येईल. ह्याच्या नवरात्रीवाल्या रील बिचाराच्या नाव पण किती छान दिसतोय. नवरात्रीच्या ह्याच्या रील वर कोणतरी कॉमेंट केली की फाल्गुनी पाठक दिसतोय. काही आता तू बोलल्यानंतर आम्हाला पण तुझ्यात फाल्गुनी पाठकच दिसायला लागले. फाल्गुनी पाठक हाय बघ. नाही पण अमेझिंग वाटते हे अशी दाढी, नो दाढी म्हणजे तिचं कसं असंच look आहे ना, सेम दिसतोय. काय पण आता समज मी ते जॅकेट घातलं असं कर ना. ते बघ ती अशीच असते. हा हा भाई तुझे केस तसे चालतात बघ हे बघ. ते आमचे सिल्की. सॉरी मी चुकून जर पोटाला असं केलं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ठीक आहे ना, पोट आहे तर मग दिसणारच आहे. काय आमको नाही डरते पोट सुखी आहे. नाही तर काय. त्या बिल्डिंग मध्ये स्टॉल होता, त्याच्यावर शॉर्मा विकला होता भाई. हा 80 रुपीजचा आहे. काय अमेझिंग लागतोय ना. बार्बेक्यू पनीर शॉर्मा. बार्बेक्यू व्हेज बोलला. हा बार्बेक्यू व्हेज. बार्बेक्यू असं मस्त स्पायसी आहे. हो मी युजल हा बरोबर. येस यू आर राईट. हा हा छान लागतो. प्रॉपर शॉर्मा. हो बस चल झाले ना 2 घास. आणि ह्याच्या अगोदर कुठला घालायला बटर पनीर. बटर पनीर तो एवढा खास नव्हता ठीक आहे बट पण चांगला होता, चांगला होता. पण हा फॉर 80 रुपीज बेस्ट. आम्ही उद्या परत खाऊ शकतो, एवढं चांगलं आहे. हा द्या उद्या ना, आता आजचं तर द्या. अजून एक घास. ओके. आम्ही ह्यानी काहीतरी जोक चालू केला आणि आम्ही वाट बघतोय की हा कधी सांगेल. मागे बघतोय तर अरे मी तुम्हाला पण सांगतो एक रील बघितली ना, मम्मीचा मला घेते. थँक्यू. मी एक रील बघितली, त्याच्यामध्ये एक सिरियल आहे, हिंदी सिरियल. त्याच्यामध्ये विलन आणि आपल्या घरातली एक आजी असते. बापर्यंत बघतो आपण. नाही हा घरातली एक आजी असते. तिला मग ती विलन बोलते पुढे काय बोलते ते तर सांगतच नाहीये. कब्रिस्तान की चौकीदार. कब्रिस्तान की चौकीदार. काय म्हणजे मला कळालं नाही. अरे ती म्हातारी सर्वात घरातली म्हातारी बाईला ती बोलते कब्रिस्तान की चौकीदार. आता तुझे ब्लॉग आजी लोक पण बघतात ना. या माणसाने सांगितलं फाल्गुनी पाठकने जोक सांगितलं गाईज. सो हे आहे डे 2 आणि आता आम्ही फायनली चाललो आहोत तुळजाभवानी मंदिर बघायला. म्हणजे तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला. तर हा आहे आमचा आउटफिट आणि आज मी काहीतरी स्पेशल केलं, त्याचीच आम्ही रील बनवत होतो. मी ह्याला बोलत होते की गेस कर. आणि ते हे आहे की मी आज ह्याच्या मम्मीची ज्वेलरी सेट घातली आहे. ब्लर आता दिसतोय. अरे हिरो आला ना मध्येच. अरे आता कर ना. आता कर तुझा चेहरा नको दाखव. हा हे आणि त्याचेच इयरिंग्स. मला वाटलं की या आउटफिट सोबत छान जाते. आणि अचानक मध्ये मी सगळं अनपॅक करत होती गोव्याच्या गोष्टी आणि मी ज्वेलरी ठेवत होती तर मला हे दिसलं. सो आय थॉट एकदम सेम साईज. म्हणजे काहीच डिफरन्स नाहीये. हे मी बऱ्याचशा गोष्टी असा पॅक करून आतमध्ये ठेवलेल्या, पण हे मी इथे बाहेरच ठेवून दिलेलं की कारण त्याची क्वालिटी मला एक आवडायची आणि ते दिसायला मला आवडायचं की हा बाबा छान आहे मस्त. तू ब्लर झालेस, तुला कळतंय. आपण चुकून सिनेमॅटिक चालू केलं. हा तर मग हे वेअर केलं. खूपच प्रिटी आहे. हुक पण किती छान आहे. मस्त आहे. सो आता पटकन निघतो. हे आहे ते मी विचार केला की आता चाललोच आहोत त्या साईडला, तर आम्ही कोरमला पण जाऊ. तर मी एका स्टोर मधून ब्लाउजेस घेते, रेडीमेड ब्लाउजेस. आणि मला असं होतं की मला शिवायला आवडतात, पण मी विचार केला जरा जाऊन बघूया. जर चांगले मिळत असेल तर मग मी शिवणार नाही, मी घेऊन टाकेल आणि तुम्हाला पण कळेल की मी कुठून घेते रेडीमेड ब्लाउजेस. सो पटकन जाऊया. हे साडी म्हणून मी ह्यासाठी घेतली आहे. तर आता निघालो आहे, भेटूया मंदिरात. ही लाईन एवढी आहे बघ, मंदिर किती सुंदर आहे बघ. पण
शिवानी काल नव्हती एवढी लाईन बाबा. अरे होती भाई साहेब, आतमध्ये तर अशी 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 भयानक गर्दी आहे. मला असं वाटतं की आपण उद्या परवा वगैरे येऊया, कारण की देवी तर इथेच आहे, मंदिर तर कुठे जाणार नाहीये. बाकी पंडाल जिकडे जाणार आहे, म्हणजे पंडाल जिकडे विसर्जन होणार आहे तिकडे तर आपण जाऊन आलेलो आहे. तर आता जाऊ दे, कारण की खूप 3 तास लागणार असं वाटतं. भरपूर मोठी लाईन आहे आणि आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये पण ना असं उभं आणि असं झिगझॅग लाईन आहे. पण बाप रे, मला माहित नव्हतं भाई, मला हे मंदिरच माहित नव्हतं आणि तिथे एवढी गर्दी. हो, नवीन रिकन्स्ट्रक्ट केलं हे मंदिर. तर खूप सुंदर आहे, आणि खूप सुंदर आहे. सुंदर तर खूप आहे. ते प्रॉपर कोल्हापूरची देवी आहे तसं वाटतं. तर आणि मला लवकर का घरी जायचंय, कारण की आज संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये पण प्रोग्राम आहे, तर तिथे पण जायचं. आम्ही अख्खा 9 दिवस आम्ही नाही गेलो, म्हणजे 8 दिवस नाही गेलो. तर ऍटलीस्ट आजच्या दिवस लहान मुलांचा काहीतरी प्रोग्राम आहे तर आज जायचंय. हा, मग मला ते मिस नाही करायचं. मग इथे टाइम गेला तर मग इथे पण टाइम जाईल ब्लाऊज साठी. आणि पैठणी नेसायची आहे तिकडे, आणि पैठणीसाठी माझ्याकडे ब्लाऊज नाही, माझ्याकडे एकच पैठणी आहे जी आता रिसेंटली मी घेतली होती लिनेनची. तर त्याच्यासाठी ब्लाऊज बघूया, जर नाही मिळाला तर घरचाच कुठला तरी ब्लाऊज घालेन. तर बघू आता, जातो कोरमला. हे तर आमचा फ्लॉप झाला आज पण, बट ठीक आहे. तर नंतर येऊ आम्ही. तसं पण 2 तारखेला दसऱ्याला वगैरे आपण येणारच आहोत या टाइमला इथे, तर तेव्हा आपण येऊन जाऊ. जे आहे ना ब्लाऊज दिसत, इथून मी ब्लाऊज घेते. ह्याचे ते म्हणजे आहे ना स्टोर अजून भरपूर ठिकाणी आहे, तिकडनं पण तुम्ही घेऊ शकतात और ऑनलाईन पण आहे, तिथे बघू शकतात. पण मला आता हे तुळजाभवानी मंदिर पासून हा मॉल जवळ होता म्हणून आम्ही इथे आलो. तुला काय बोलायचं आहे? मला बोलायचं एवढंच आहे की तू मगाचपासून नाव घेते, इकडे नाव दिसतच नाही, नाव तिकडे. हा, पण मी त्यांना फक्त दाखवते, मला पण दिसत नव्हतं ना. साड्या घेतल्यात त्यासाठी ब्लाऊज घ्यायला आले भाई. या दुकानात किती ब्लाऊज आहेत भाई, नुसते ब्लाऊज आहेत. येडा होईन मी बघून. आणि पिंकचे किती शेड आहेत, भीती कशी नाही वाटत तुला बघून? ह्याच्यातलं कुठलं घ्यायचं तुला कसं माहिती का? ते सांगतात म्हणून तरी ते आले. त्या बॉक्स मध्ये माझं ब्लाऊज टाकलेलं घेतलं, त्या बॉक्स मध्ये माझं ब्लाऊज टाकलेलं. शुअर? हो. काय काय रॅन्डम पोस्ट चॅलेंज. अक्षिता भाऊ, तुझ्या तू एक साडी घ्यायला, एक ब्लाऊज घ्यायला आलेली. साडी घेतली नाही, एक ब्लाऊज घ्यायला आलेली. अरे पण एका वर खाली काय नाही बोल तू. एका रो मध्ये म्हणजे 3 साड्या शॉर्ट झाल्या ना. आता 3 साड्या मध्ये असंच पडलेल्या ज्या मी नेसत नव्हती, बिकॉज ब्लाऊज घेतल्या का होता त्या घेतल्या होत्या, पण मला ना त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट करायचं होतं. तर आता माझे शिलाईचे पैसे तसे पण जातात 750 वगैरे, बिकॉज कप्स वगैरे लावतो तर. आणि मला कॉन्ट्रास्ट करायचं होतं तर पीस घेण्यात पण पैसे गेले असते. मग इथे माझा फायदा झाला ना. 1000 रुपये मध्ये माझं झालं सगळं, म्हणजे सगळं नाही, एक ब्लाऊज 1000चं. 3 साड्या तुम्ही नेसू शकता. आता किती काय काय येते, दसरा येत आहे, मग नंतर वरदचं लग्न येत आहे, वरदचं लग्न येत आहे, आणि अजून भरपूर दिवाळी आहे. इथे खाली एक नवीन स्टोर उघडलं की जस्ट रील बघितली, त्याचे पण कपडे बघून येऊया जरा. आहे एक काहीतरी नाव आहे स्टोरचं, बघूया ग्राउंड वर. जो ब्रँड चालू झालाय तो आहे बर्न, आणि हा काय बोलला होता, रोस्टेड, टोस्टेड, रस्टेड, काय काहीतरी नाव मी बोललो रे. बघूया जाऊन. बर्न टोस्ट, बघितलं, बर्न टोस्टच नाव आहे, म्हणजे मी रोस्टेड काहीतरी चिला पापड असं काहीतरी बोलणार. आणि आज रात्री तुम्हाला मी दाखवते की तो ब्लाऊज जो घेतलाय तो कसा दिसतो त्या साडीसोबत. मला काहीतरी नवीन कळालं, जसं टाटाचं हे आहे झुडिओ, तसंच टाटाने अजून एक शॉप ओपन केलं आहे. झुडिओ आहे का वेबसाईट आहे? झुडिओ वेबसाईट दोन्ही टाटाच आहेत ना. आणि त्यांनी अजून एक शॉप लॉन्च केलंय दोघांच्या मध्ये. हा, बर्न टोस्ट. सो दोघांच्या मध्ये. तर ह्याच्यामध्ये ना मला जीन्स मिळाली 990ची आणि बाकी सगळं 790चं आहे. सो मला टी शर्ट भेटले. हा, सो ते काय बोलले 500चे टी शर्ट्स पण आहेत आणि खूप छान कलेक्शन आहे, क्वालिटी खूप चांगली आहे. आणि तो काय बोलला माहिती आहे का, इथे सगळे ना बॅगी आणि ओव्हरसाइज्ड कपडे आहेत, म्हणजे असं फंकी स्टाईल आहे. झुडिओमध्ये कसं कुर्ते वगैरे पण मिळतात, तसं इथे नाही, एकदम फंकी आणि मस्त कोरियन स्टाईल कपडे आहेत. तर टाटा थांबत नाहीये, कपडे खूप घ्यायला लागतात. मला असं वाटतं की टाटाचा स्टॉक घ्यावा लागेल आपल्याला. ट्रेंड महाग आहे त्याचा स्टॉक, किती 4-4.5 हजारचा एक स्टॉक आहे तो. मी बोलता बोललो की ट्रेंड घ्या, बट आमचं ऐकून आप सब डॉक्यूमेंट दस्तावेज ध्यान से पढ़िए और फिर अपना स्टॉक लीजिए. कृपया हमारे पे जाइए मत. हम देखने वाले हे सोचने वाले हे घ्यायचं की नाही, त्याच्यानंतर आम्ही घेऊ. बट
विचार करा. असं उगाच बोललो म्हणून आम्ही जरा करेक्ट करूया. मी विचार केलेला उद्यापासून जिमला जाणार, पण आम्हाला मेसेज आला की दसऱ्यासाठी सुट्टी आहे, म्हणून आम्ही कुठे आलोय बघा. लास्ट डे करत आठवडा गेला रे. लास्ट वीक बोल. लास्ट वीक. थँक्यू. ओके मग थँक्यू. नाही दोन्ही असं करत होती. असं दोन्ही कसं पकडू भाई. तू मला मस्टर्ड आणायला पाठवलंस ना, मग ह्याच्यावर लिपस्टिक कशी काय लागली? ह्याच्यावर लिपस्टिक कशी लागली लिपस्टिक ह्याच्यावर? कोणीतरी ना मॅकडॉनल्ड्स मध्ये हा पॉपअप खाऊन बघा. मस्टर्ड सॉस पिझ्झा पॉप. मस्टर्ड सॉसला पिझ्झा पेरी फ्राईजला मस्टर्ड सॉस मध्ये डिप करा आणि ते असं ऍड करा. देन परत डिप करा. हा बटाट्याची फिलिंग वाढते ना. आता मी पण करतो थांबा. ओ सॉरी, मी मस्टर्ड लावून ठेवलंय का? एक मिनिट. करतो. हा बर्थडे. हॅपी बर्थडे करो. इसको मालूम था. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear you. Happy birthday to you. Bye bye. कसं वाटलं लहान मुलांना उल्लू बनवायला? तुला लाज नाही वाटत? मुलं देवा घरची फुलं असतात आणि हॅपी बर्थडे बोलून घेतलास. अरे बत्ती आली हॅपी बर्थडे तर मी बोलला अरे तुमको किसने बताया मेरा बर्थडे मामीना. वाव बाई ही साडी बघा. आणि हे निर्या मी केलंय आम्ही इस्त्रीने त्याला सरळ केलंय. इथे पिंक मोर आहे म्हणून मी हा कलर घेतला आणि हा जरा या कलरला एलिव्हेट करतं. आणि सगळे असे सिल्वर ज्वेलरी घातले. तर आता आणि हे लहान मुलांसाठी काहीतरी फंक्शन आहे म्हणून. हो हे पण जा तू नाचा. तुला नाचावं लागणार शिवानी. नाही काय बोलते. मी बाजूला बसणार आहे. बसणार सगळे आज्या बसायचं ना. नाचता नाही येते. मला पण नाही. एवढी जवान आजी कशी काय असू शकते? जा लवकर नाच जा. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय बघ. पड ए भाई उल्टी होएगा लगता है ये लोग में से किसी को तो उल्टी होएगा. हे किती आहेत? आजच्या गावात भाई हेलिकॉप्टर आहे. नवीन काहीतरी सिस्टम चालू केली यांनी की त्याचे काहीतरी जुनं म्हणजे मी फर्स्ट टाइम बघतो ना. आपण जे आणलंय लहान मुलांसाठी त्याच्यासाठी काहीतरी असं कोड टाकायचं आणि त्या लोकांनी गेस करायचं की ते काय. आता कोड कसं बनवायचं? आणि जर त्यांनी गेस नाही केलं तर मग मी घरी घेऊन जाणार परत रिटर्न. बघू यांचं काय बघू. सॉफ्ट लिक्विड आहे लिक्विड. हा something which you drink and which is not hard. Hey, kaisa? What you drink is hard. Tell me one item that you drink is hard. Which is not hard, I am saying. Okay, मग सॉफ्ट ड्रिंक बोलतील ते असं. ओके. हनीवेल देतात म्हणून हिचं तोंड उदास झालंय बाई. ते बघ देते ती. घे आता. देते हनीवेल तर घे गपचूप बाई. हा हनीवेल पाहिजे होतं ना तुला. हे बघ घेतलं. अरे तुम्ही द्यायचं असतं रे लहान मुलांना. काय वाटतंय का तुला? हे बघ लहान मुलं सगळे लाईनीत बसलेत. हाय तू बघते ब्लॉग नक्की. थँक्यू. त्यांची मजा आहे भाई. काय बसलेत मस्त. प्लेट दिली हातात. एक खायला देत आहेत. हा शाणे. मी देणारच नाही त्यांना. बस झालं का? जेवढं दिलं तेवढं खा गपचूप. लहान पोरं शाणी. शिवानीच्या हातात काहीतरी आहे जे मला आता दिसलंय. परत गेली तिकडे. मला तर चॉकलेट बिकलेट भेटतंय ठीक आहे. हिच्या हातात काहीतरी गोष्ट दिसली मला. शिवानी हात दाखव. हे बघा भाई. हे बघ वडापाव भाई. हिच्या नानाची टांग वडापाव. अरे द्यायचं लहान मुलांना. तुला वडापाव कोणी दिला भाई? वडापाव बिडापाव कशी हो? हा हे बघ इकडे राहिला एक लहान मुलगा. आपण टाकला तोंडात भाई. टाकला तोंडात टाकला. चांगला आहे. एक घास दे ना मला. कचराच देते मग आतापासून.
झालेला आहे. पहिल्यांदा हे काय रागात आहे, कर ना एंड. कारण तू मी कपडे बदलल्यानंतर आली आहेस इकडे. ओके, सो मी सांगते काय झालं. तर आता सगळं झालेलं आहे, बोंडाला वगैरे सगळं झालेलं आहे. आणि फर्स्ट टाइम आम्ही असा व्लॉग टाकला जे आता मी 2 दिवस कव्हर केले. आम्हाला सांगा कसा वाटलं. सो आम्ही असे करत राहू व्लॉग्स. आणि आठवड्याचे बनवून देऊ आणि 1 दिवस टाकून देऊ. आणि बाकी दिवसात. ओके, एनिवेज थँक्यू फॉर वॉचिंग दिस. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, खाली कॉमेंट करून सांगा, ही व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऍडव्हान्स मध्ये दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू गाईज, वी लव्ह यू. सबस्क्राईब करायला विसरू नका, कॉमेंट करा, हाईप करा, शेअर करा. सांगितलं का त्यांना? सॉरी चलो बाय. फ्रेंड आलेले घरी आणि ह्याला बोलला की जाडा झालाय. मी बाथरूम मधनं बाहेर आलो, हा असा आला की भाई, आणि मी असा लोद्या बाथरूम. आणि आम्ही एवढं खाल्लं. तर आम्हाला आता जुने फोटो दाखवते. तर मी तुमच्या समोर आज शपथ घेतो, मी आज शपथ सगळ्या आता किती फॉलोअर, 3 लाख फॉलोअर आहेत. जेवढे पण फॉलोअर, जेवढे पण आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय, आज तारीख आहे 1 तारीख आहे. आज 1 तारीख वाजलेत बघ किती, 12:15. चल 12:15. 1 तारीख आहे आज. कसला आहे आज? 1 तारीख ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीला 1 तारखेला मी एवढा फिट असेन. डिसेंबर 1 तारीख कसं होणार. तुला माहिती आहे हा होतो. हा एकदम स्ट्रिक्टली घेतो सगळं. मी स्ट्रिक्टली घेईन. चल 1 डिसेंबरला पण मी थोडासा फिट होईन. पण 1 जानेवारीला मी असं असतं ना, ते आपण रेझोल्युशन घेतो. हा 4 ऍप्स ट्राय करेन मी. हा किती चेंज झालाय. हा केवढा सुंदर दिसायला लागलाय. हा फिट मी होणार. मी शपथ घेतो आज. तुमच्यावर हात ठेवला, तुमच्यावरच हात ठेवला. मी शपथ घेतो आज 1 तारीख आहे. 1 डिसेंबर आणि 1 जानेवारी. हा भाई काय सुंदर दिसायला लागलाय हा परत. हा आधीपेक्षा लहान दिसतोय, गोरा झालाय, मस्त व्यवस्थित बॉडी बिडी. भाई आईच असली एक नंबर झालाय यार. नाही होणार मित्रांनो, करणार मी हे करणार. आता जे अंग हलते ना अख्खं ते नाही हलणार.